चला आता एकदाचीच धावपळ अशी मस्त सुरू झालेली आहे. खूप जास्त सकाळची धावपळ, चाव आणि घरामध्ये घरभर असा सकाळी आज झालेला आवाज. कारण की आजपासून मुलांचं स्कूल चालू होतं आहे आणि त्यामुळे घरभर तर असा दंगा होणारच. चला आजचा व्हिडिओ असणार आहे तो मस्त अशा मुलांच्या शाळेचा पहिला दिवस आणि माझीही सकाळी खूप जास्त धावपळ चाललेली होती. सगळ्यात पहिले तर आज मी खूप जास्त लवकर उठले होते. म्हणजे मला उद्यापासून लवकर उठायचं आहे या विचारानेच मला झोप लागत नव्हती आणि चला फायनली मी आज बेल लावलेली, त्यामुळे मी वेळेवर उठले, अंघोळ वगैरे झाली आणि सगळ्यात पहिले मी इथे मुलांसाठी दूध रेडी करायला घेतलं. कारण की आता त्यांचं रुटीन चालू झालं आहे. सकाळी मी नाश्ताचा शिवांश सकाळी जाणार आहे आणि दुपारी. आमच्याकडे आता इतक्या सकाळी नाश्ता करायची सवय नाही आहे, पण मोठा कप असं दूध घेतलं की तितकंच त्यांनाही बरं वाटेल म्हणून मग म्हणजे रोजच आमच्याकडे दूध घेतलं जातं. सो छान असं दूध गरम करून देत होते आणि चॉकलेट पावडर म्हणजे प्रोटीन पावडर आहे, सो ती मी त्यामध्ये ॲड करून देते. आता प्रत्येकाचं रुटीन हे वेगळं असेल, सो मी माझं रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. सो चला, सगळ्याच आयांचा आजचा पहिला दिवस असेल. CBSE बोर्ड आहे, त्यांचं स्कूल खूप आधी चालू झालेलं आणि जे स्टेट बोर्डवाले आहे महाराष्ट्रातल्या बाकीच्या आया, त्यांचं हे आजपासून चालू होतं आहे म्हणजे 15 जूनला. इतक्या दिवस आराम मुलांचाही आराम झालेला होता आणि माझाही. आता आपण मोठे आहोत म्हणून आपण समजू शकतो की आता उठणं आपल्यासाठी गरजेचंच आहे आणि आपलीही सुट्टी आता संपली आहे, त्यामुळे आपण तर आपल्या नॉर्मल रुटीनला आलो, पण मुलांचं लवकर त्यांची झोप वगैरे मोडणं आता सध्या त्यांनाही थोडा त्रास होणार आहे. सो म्हटलं चला आता झोपेतून तर त्यांना उठवलं आहे, तरीही त्यांचं लोळायचं काम चाललं होतं. म्हणून मग शिवांश तुम्ही बघू शकतात मस्त असा त्याच्या बाबांच्या अंगावर लोळतोय आणि त्याला लवकर जायचं आहे स्कूलला आणि अनुची स्कूल लेट आहे, पण त्याला त्याचा छोटा भाऊ कसा पहिल्या दिवशी त्याच्या स्कूलला जातो आणि तो काय रिॲक्ट होतो हे सगळं रिॲक्शन त्याला बघायचं होतं आणि म्हणून होतं की मम्मा मला पण उठव त्यांच्यासोबत. सो आम्ही सगळेच इथे उठलो, सगळ्यांनी दूध वगैरे घेतलं आणि मग फटाफट मी बाकीचे आंघोळ वगैरे त्याचं सगळं रेडी करत होते. एकीकडे टिफिनची तयारी चालली होती, हे सगळं शूट करणं आणि त्याला झोपेतून उठवून त्याला रेडी करणं हे माझ्यासाठी खूप मोठं टास्क होतं आज. पण फायनली त्यानेही आज खूप मस्त असं कोऑपरेट केलं, कारण की त्याची येत्या 3 ते 4 दिवसापासून मी सतत त्याचं हे करत होते की तुला स्कूलला जायचं आहे आणि तुला मोठ्या स्कूलला जायचं आहे असं त्याचं मनाची तयारी करत होते. सो त्यामुळे त्याने इतका असा काही त्रास दिला नाही. सो इकडे त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं जे टिफिनला बनवत होते डोसा आणि मस्त अशी बटाट्याची चटणी. सो बघा. तसं बघायला गेलं तर हा व्हिडिओ खूप छोटा झाला आहे, कारण की ते व्हिडिओ शूट करणं आणि त्यानंतर बाकीच्या सकाळी किती धावपळ असते हे प्रत्येकालाच माहिती असतं आणि ते सगळं करणं, मॅनेज करणं आणि शूट करणारी मी एकटीच होते. पण मग जितकं जमेल तितकं माझा शूट करण्याचा प्रयत्न होता, पण त्याचबरोबर ना त्याची चिडचिड होऊ नये किंवा कोणाचीच पहिल्या दिवशी चिडचिड होऊ नये, त्यामुळे तेही एक प्रयत्न होता की उगाच नको की माझं व्हिडिओ शूट करा किंवा त्याचं म्हणणं होतं मग त्याच्या मनानुसार घेणं वगैरे या सगळ्या गोष्टी करायचं काम चाललं होतं. कारण की खूप दिवसानंतर सगळेच असे लवकर उठले होते आणि त्यामुळे घरात चिडचिड नको किंवा कोणीही रडायला नको, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न होता. आणि इकडे छान अशी मस्त बटाट्याची भाजी त्याच्या टिफिनसाठी बनवली होती आणि हो, रात्री मी बदाम पण भिजवत घातले होते. तीही एक नवीन सवय लावली की सकाळी सकाळी भिजवलेले बदाम आणि त्यानंतर दूध असं काहीसा नाश्ता असतो सकाळचा, म्हणजे शिवांशचा आमचा वगैरे आणि त्यानंतर 10 वाजता पुन्हा एकदा नाश्ता होतो. सो त्याला अंघोळ घातली आणि आता अजून युनिफॉर्म मिळालेला नाही आहे, तोपर्यंत आता सिव्हिल ड्रेसच घालायचा होता. सो त्याला इकडे आता रेडी करते.
फटाफट असे टिफिनसाठी डोसे बनवले. बटाट्याची भाजी थंड झाली होती, ती टिफिनमध्ये भरली आणि बघू शकतात हा टिफिन स्टीलचा होता, त्यामुळे सगळं काही व्यवस्थित त्यामध्ये पॅक केलं. पाण्याची बॉटल भरली आणि त्याची हेल्प करायला त्याचे बाबा, त्याचा मोठा दादा असे सगळेच होते, कारण की त्याचा पहिला दिवस होता आणि मोठ्या स्कूलमध्येही तो पहिल्यांदाच जाणार होता. चला पटापट सगळ्यांनी सगळ्यांचं आवरलं, बदाम दिले, ते खाल्ले. तोपर्यंत मी इकडे टिफिन बॉटल सगळंच काही बॅगमध्ये भरून पॅक केलं होतं. आणि बऱ्याच जणांची सकाळी स्कूल होती आणि काहींची दुपारी होती, त्यामुळे मग आता आम्ही सगळे रेडी होऊन निघालो. आणि सकाळचं वातावरण पण अगदी भारी होतं. प्रत्येक वर्षी तसा छानसा पाऊस पडलेला असतो, पण यावर्षी नव्हता तसं काही. अजून सगळीकडेच ऊन आहे आणि तुम्ही बघू शकता इतके सगळे पॅरेंट्स आलेले होते आणि सगळ्यांना आपल्या लहान मुलांचं इतकं कौतुक असताना सगळे अगदी कौतुकाने बघत होते. आणि स्कूलवाल्यांनीही खूप छान त्यांचं स्वागत केलं होतं, जे बघून आम्हाला सगळ्यांनाच खूप भारी वाटलं. चॉकलेट्स दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो अजिबात रडला नाही, तो खूप हॅपी होता. त्यामुळे आम्ही सगळेही अगदी टेन्शन फ्री होतो असं म्हटलं तरीही चालेल. सो छान असं बलूनचं बड्डेसारखं छान असं त्यांचं डेकोरेशन केलेलं होतं. आतमध्येही खूप छान छान गोष्टी होत्या आणि छान असं त्यांना मोटिवेट केलं आणि मस्त असं स्कूलमध्ये त्यांची एंट्री झाली. सो बघू शकता इतकं भारी केलं ना, त्यामुळे मुलेही तितकीच खुश झाली आणि आपलं इतकं छान वेलकम केलं आहे, त्यामुळे त्यांचा मिळणारा आनंदही त्यांना वेगळाच होता. मुलांना सोडून आल्यानंतर पुन्हा आम्ही आणायला गेलो होतो आणि बघू शकता छान असा त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. आणि हे बघूनच आम्हाला खूप आनंद झाला की चला पहिला दिवस त्यांचा खूप छान गेला. त्यानंतर संध्याकाळी या कैऱ्यांचा छान असा गुळांबा बनवायचा होता. म्हटलं मुलांनाही आवडेल आणि वाटलं तर टिफिनलाही नेता येईल. आता कोणाकोणाला आवडतो नक्की मला कमेंट करून सांगा. 2 कैऱ्या होत्या आणि आंबा तुम्ही बघू शकतात राजापुरी आहे, त्यामुळे तो तितकाच मोठा होता. सो लवंग आणि वेलदोडा तुपात छान भाजून घेतला आणि किसलेली कैरी यामध्ये घालून छान परतवून घेतली आहे. आणि जितका गूळ जितकी कैरी होती ना तितकाच इथे गूळ पण ॲड केला, कारण की जास्त आंबट नको लागायला मुलांना खाण्यासाठी. आणि छान एकसारखं गूळ मेल्ट होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे. आणि असा गुळ आंबा ना मुलं नुसता पण खातात आणि त्याचबरोबर ना चपातीसोबतही छान लागतो, जसं जाम चपाती वगैरे खातात त्या पद्धतीने. तर असा होता माझा आजचा